तुम्हाला त्रास देणारा तो प्रत्येक जण रडेल, तुम्हाला उद्ध्वस्त करणारा तो प्रत्येक जण संपेल. फक्त ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवा. तुमचा कितीही मोठा शत्रू असू द्या, तो तुमच्या इशाऱ्यावर नाचेल. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी, एखादा व्यक्ती आपल्याला खूप त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला त्याची शिक्षा देण्यासाठी, एखादा व्यक्ती सतत आपला विश्वासघात करत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एकतरी व्यक्ती म्हणजे मी एकतरी म्हणेल, पण बऱ्याच वेळा असे खूप लोक असतात, खूप व्यक्ती असतात की जे आपल्याला सतत टार्गेट करतात, आपल्याला टॉर्चर करतात, सतत आपल्याला त्रास देतात. बघा, असं कुणीही असेल, तुमच्या आजूबाजूला कुणी असेल, तुमच्या आयुष्यात कुणी असेल किंवा अगदी कुणीही, जे तुमच्याशी भांडते, जे तुम्हाला त्रास देते, तुम्हाला रडवते, काहीतरी तुमच्याबद्दल उणीगिणी काढते, तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करते, किंवा असं कुणीतरी आहे जे करणीबाधा तंत्रमंत्र तुमच्यावर करते, तुमच्या घराच्या बाहेर काहीतरी उतारे करते, तुमच्या घरात आजारपण आणते. बघा, असं कुणीही तुमच्या आयुष्यात असेल आणि त्याला जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर करायचं असेल तर आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो पहिला उपाय सांगणार आहे हा अवश्य करा. बघा, आपल्याला आठवड्यातील कुठल्याही शनिवारी तुम्हाला करणं शक्य नसेल तर एरवीसुद्धा तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता. बघा, हा उपाय शक्यतो आपल्याला सूर्यास्तानंतर, जेव्हा अंधाराची वेळ होईल, म्हणजे सूर्यास्त होईल 6-6:30च्या नंतरचा जो कालावधी असतो, तर त्या कालावधीनंतरच आपल्याला करायचं आहे. रात्री 12च्या आत हा उपाय तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहेत 21 अख्खे तांदळाचे दाणे. अख्खा, अर्धा तुटलेला तांदूळ नाही, अख्खा असणारा जो तांदूळ असतो त्याचे 21 दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा, 21 तांदळाचे दाणे एका कापडावर ठेवायचे, काळ्या रंगाच्या कापडावर हे तांदळाचे दाणे ठेवायचे आणि त्याच्यावरती एक सिक्का ठेवायचा. 1 रुपयाचा, 2 रुपयांचा, 5 रुपयांचा, 10, कुठलाही फक्त सिक्का. हा सिक्का तुम्हाला त्या तांदळाच्या वरती ठेवायचा आहे. एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीत हळद घ्यायची, थोडीशी पिवळी हळद पूजेची असते ती, आणि त्या हळदीत थोडंसं पाणी घाला. हळद व्यवस्थित छान अशी मिक्स करा आणि अगरबत्तीची काडी किंवा अन्य काहीही घ्या, त्या काडीने हळदीमध्ये ते म्हणजे हळदीत ती काडी बुडवा, अगरबत्तीची वगैरे, किंवा हाताच्या बोटाने पण चालेल, आणि त्या सिक्क्यावरती आपल्या शत्रूचं नाव लिहा. जो आपल्याला त्रास देतो त्याचं नाव लिहा. जे पण नाव असेल ते नाव तुम्हाला लिहायचं आहे. आणि लिहिल्यानंतर तुम्हाला त्या सिक्क्यावरती जे नाव लिहिलं आहे त्याच्यावरती 11 चिमूटभर पिवळी मोहरी ठेवायची आहे. किती? पिवळी मोहरी 11 चिमूट. 11 चिमूटभर पिवळी मोहरी त्याच्यावर घालत असताना एक मंत्र देतीये, तो फक्त मंत्र म्हणायचा आहे. मंत्र आहे क्लीम क्रीम क्रीम, क्लीम क्रीम क्रीम राजेश वश वश स्वाहा. क्लीम क्रीम क्रीम तृप्ती वश वश स्वाहा. जे मी नाव घेतलंय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे नाव घ्यायचं ते घ्या, म्हणजे जे सिक्क्यावर नाव लिहिलेलं आहे ते नाव घ्या आणि 1-1 चिमूट असं 11 चिमूटभर पिवळी मोहरी तिथे अर्पण करा. यानंतर तुम्हाला 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत. बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर किंवा घराच्या दक्षिण भागात तुम्हाला बसायचं आहे. जिथे बसलात तिथे बाजूला 3 उदबत्त्या अगरबत्त्या लावायच्या आहेत. 3ही अगरबत्त्या संपेपर्यंत तिथेच बसायचं आहे. 3ही अगरबत्त्या संपेपर्यंत एक मनात चित्र, डोळ्यासमोर एक चित्र आणायचं आहे. जो शत्रू आहे तो नष्ट होत आहे, त्याचा त्रास संपत आहे, तो तुमच्या समोर आहे, तुम्हाला शरण येत आहे, तुमच्या पायावर झुकलेला आहे, तुमची माफी मागत आहे. जे पण म्हणजे असेल ते चित्र डोळ्यासमोर तुम्हाला कंटिन्यू आणायचं आहे. 3ही अगरबत्त्या संपल्या, पूर्ण त्याची राख झाली त्या 3ही अगरबत्त्यांची, की त्याच्यानंतर तुम्हाला ती जी राख आहे, विभूती आहे, ती सगळी गोळा करून ते जे कापड आहे ज्यावर हा सिक्का मोहरी ठेवलेली आहे
त्यावरती तुम्हाला ती पॉझिटिव्हिटीची म्हणजे पॉझिटिव्हिटीची विभूती तुम्हाला त्याच्यावर ठेवून तुम्हाला त्या कापडाला एक गाठ मारायची आहे. आता ही एक छोटी पोटली तयार होईल. ही तयार केलेली पोटली तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा ओवाळायची आहे. किती? 7 वेळा. 7ही वेळा ओवाळत असताना माझा शत्रू संपत आहे, माझा शत्रू दूर होत आहे, माझा शत्रू मला शरण येत आहे, माझा शत्रू माझ्या आयुष्यातून आता निघून गेलेला आहे, माझ्या शत्रूला पूर्णतः शिक्षा मिळालेली आहे, असं तुम्हाला पूर्ण 7 वेळा ओवाळत असताना मनामध्ये आणायचं आहे आणि तुम्हाला कंटिन्युअस म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला पुढचे 7 दिवस तुमच्या खिचात, तुमच्या जवळ, जिथे कुठे तुम्हाला सेफ वाटते तिथे ठेवायचे आहे. जवळ ठेवणं शक्य नसेल, कपाटात ठेवा, कुठे पण ठेवा, पण व्यवस्थित तुमच्या जिथे तुमचा ओरा आहे, जिथे तुम्ही जास्त वेळ असता अशा ठिकाणी ती लपून किंवा छान अशी ठेवा. बरोबर 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पोटली तिथून काढा, घराच्या बाहेर घेऊन जा आणि कुठेही एका झाडाखाली ती टाकून द्या आणि मग घरात या. वाहतं पाणी, नदी असेल बाजूला कुठेतरी तर त्या नदीमध्ये टाकून द्या. नाही तर मोठं एखादं कुठलंही झाड असेल तिकडे ते टाकून द्या. कापडासकट ते टाकून द्या. घरात येण्यापूर्वी हातावर आणि पायावर पाणी घ्या. या 7 दिवसानंतर तुम्ही बघा, तुमच्या घरात सुख आहे, तुमच्या घरातला आजार पण संपलेला आहे, तुमच्या घरात आनंद दिसेल, तुमच्या घरात एकोपा दिसेल, तुमच्या घरातील पूर्णतः जे वातावरण आहे ना ते शांत होईल. खूप म्हणजे खूप पॉवरफुल हा उपाय आहे. हा उपाय तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तर त्याला तुमच्या आयुष्यातून पूर्णतः संपवेल. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि एक फुलवाली लवंग घ्यायची आहे. नारळ पाणीदार असावा, स्वच्छ पाण्याने तो धुवून घ्यायचा आहे. नारळावरती आपल्या शत्रूचं किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्या नारळावरती एक फुलवाली लवंग ठेवायची आहे आणि फुलवाली लवंग ठेवलेला हा नारळ स्वतःच्याच उजव्या हाताने स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा आहे. 7 वेळा हा नारळ स्वतःवरून उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल, पांढऱ्या रुईचं झाड असेल, वडाचं झाड असेल किंवा मग औदुंबराचं झाड असेल, अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला न्यायचा आहे. नारळ तिकडे घेऊन तुम्हाला त्या झाडाखाली त्या फुलवाल्या लवंगासकट ठेवायचं आहे आणि तिथे जो कोणी शत्रू तुम्हाला त्रास देतोय किंवा जो कोणी तुमच्या वाईट्यावर आहे तर विनंती करायची आहे त्या वृक्षाला, त्या झाडाला की माझा हा त्रास जो आहे तो संपू दे, मला जो काही हा शत्रुबाधा म्हणजे जी काही मला लागलेली आहे तर तिचा नाश होऊ दे, अंत होऊ दे, असं म्हणून तो नारळ तिथे तुम्हाला सोडायचा आहे. फुलवाली लवंग पण तिथे सोडायची आहे आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे. हा उपाय तुम्ही कमीत कमी 7 वेळा करा. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून, कुठल्याही दिवशी करा, पण शनिवारपासून केलं तर उत्तम किंवा मंगळवारपासून केलं तर उत्तम. त्या दिवसापासून 7 दिवस करा किंवा जर तुम्ही मंगळवारी करताय तर तुम्ही 2 दिवसाचा गॅप घेऊन कसंही करा, पण 7 वेळा हा उपाय पुरा करा, म्हणजे पूर्ण करा. 7 नारळ जर तुम्ही त्या एका वृक्षाजवळ सोडून आलात, फुलवाली लवंग आणि नारळ, तुम्हाला सांगते इतका चांगला अनुभव येईल की पिढ्यानपिढ्यांचे काही श्राप पण असतील, काही दोष असतील तर ते पण या उपायाने पूर्णतः निघून जातील. साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की करा. दोघांपैकी कुठला पण एक करा, शक्य असेल तर दोन्ही करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.